ठीक आहे. तर मग मित्रांनो, आता आपण या ऑसिलेशन या चॅप्टर मधला सेकंड पॉईंट टेक्स्टबुक मधला इंडेक्स लिहिलेला असला पाहिजे किंवा टेक्स्टबुक बघितलेला असलं पाहिजे. त्यातला दुसरा पॉईंट आहे एक्सप्लेनेशन ऑफ पिरियोडिक मोशन. पिरियोडिक मोशनचा अभ्यास करायचा आहे. पिरियोडिक मोशन म्हणजे काय, पिरियोडिक मोशन ऑसिलेशन पासून कसं वेगळं आहे, वगैरे वगैरे वगैरे. या सगळ्या पॉईंटला आपल्याला या सेकंड पॉईंट मध्ये क्लिअर करायचं आहे. बघा परत एकदा, पिरियोडिक म्हणजे काय? मोशन which repeats itself after equal interval of time is called as periodic motion. आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं ना सर, मोशन which repeats itself after equal interval of time it is called as periodic motion. Oscillatory motion म्हणजे काय? To and fro motion of particle about its mean position is called as oscillatory motion. Example याचा periodic motion जरा माहितीच आहे. Moon revolves around the earth, periodic. Earth revolves around the sun, periodic. All planets revolves around the sun. They are comes under the category of periodic motions. क्लियर आहे? ऑसिलेटरी मध्ये कसं सांगितलं होतं आपण एक्झाम्पल, की फॉर एक्झाम्पल मी एक स्प्रिंग घेतली, त्याला एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला, कनेक्ट केला ज्याचं मास एम आहे, आणि त्याला मी असं ओढल्यानंतर तो असा टू अँड फ्रो झाला. तर टू अँड फ्रो झाला म्हणजे आपण त्याला काय म्हटलं, हे ऑसिलेटरी मोशन आहे. हे ऑसिलेटरी मोशनच्या याच्यात येतं. ठीक आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, याला ना अशा शॉर्ट ट्रिकच्या मदतीने ना लक्षात ठेवत चला तुम्ही. पिरियोडिक हा शब्द आला की काय आम्हाला लक्षात आलं पाहिजे, पिरियोडिक म्हणजे रिपीटिंग मोशन प्लस इक्वल टाइम इंटरव्हल. म्हणजे रिपीट होणारा मोशन हे सारख्या वेळेत होते. ठीक आहे. मोशन रिपीट, सारखा वेळ, सारखं मोशन. ठीक आहे. रिपीटिंग मोशन म्हणजे इक्वल मोशन झालं ना, ते सेम मोशन सेम टाइम पिरियड, सेम मोशन सेम टाइम पिरियड, किंवा रिपीटिंग मोशन प्लस इक्वल टाइम इंटरव्हल. रिपीट होणारा मोशन पण इक्वल टाइम इंटरव्हल. ठीक आहे. ऑसिलेटरी मोशनला आम्ही शॉर्ट ट्रिक मध्ये कसं लक्षात ठेवू शकतो, याला मिटवतोय मी, हे लिहिलेलं असलं पाहिजे, तुम्ही नोट डाऊन केलेलं असलं पाहिजे. ठीक आहे. ऑसिलेशन्सला कसं लक्षात ठेवू शकतो आम्ही, ऑसिलेशन्स. ठीक आहे. ऑसिलेटरी मोशन याला आम्ही कसं लक्षात ठेवू शकतो, की ऑसिलेटरी मोशन म्हणजे टू अँड फ्रो होणारा मोशन प्लस पिरियोडिक पण असला पाहिजे ना, तो पिरियोडिक पण असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आम्हाला ट्रिक मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, पिरियोडिक म्हणजे रिपीटिंग मोशन प्लस इक्वल टाइम इंटरव्हल. ऑसिलेटरी मोशनची डेफिनेशन आणि एक्झाम्पल तर कळालं सर आम्हाला, पण ऑसिलेटरी मोशनला ट्रिकच्या भाषेत कसं लक्षात ठेवणार आहोत आम्ही, ऑसिलेटरी म्हणजे टू अँड फ्रो प्लस पिरियोडिक. आमचा थिअरॉटिकल एमसीक्यू जाणार नाही सर, याला लक्षात ठेवा. ठीक आहे. बरं, आता परत एकदा थोडंसं ना मी तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा पिरियोडिक मोशनचे ग्राफ्स वगैरे कसे राहतात ते सांगणार. ठीक आहे. नेहमीप्रमाणे आपण आपला हा गोलू कन्सिडर केला. ठीक आहे. याला आपण कन्सिडर केलं. हा असा वरती जातोय, काहीतरी हाईट ग्राउंडवर ना काहीतरी एच हाईट वरती जातोय, पुन्हा खाली येतोय, पुन्हा या वरती जातोय, खाली येतोय, वरती जातोय, खाली येतोय. ठीक आहे. आता आपणच त्याला जायला लावतोय, यायला लावतो, त्याच्या मनाने जात नाहीये, पण वर चालला गोलू खाली येतोय. मग या पिरियोडिक मोशन आहे ना सर, इक्वल रिपीटिंग मोशन आणि टाइम इंटरव्हल पण सेम, म्हणजे जेवढा वेळ त्याला वरती जायला लागला तेवढाच वेळ खाली येण्यासाठी पण लागेल त्याला. ठीक आहे. ठीक आहे. का त्याला थकवा बिकवा येणार नाही. हा इक्वल टाइम इंटरव्हल काय, रिपीटिंग मोशन आणि प्लस इक्वल टाइम इंटरव्हल म्हणजे गोलूचं मोशन हे पिरियोडिक मोशन आहे. त्याला ग्राफच्या फॉर्म मध्ये असं काढतात सर. ग्राफ त्याचा असा काढू शकतो आपण. बघा, वाय ऍक्सिस वरती मी हाईट घेतली, जेवढा वर चालला तो तेवढा, आणि एक्स ऍक्सिस वर टाइम घेतला, म्हणजे तो वरती किती गेला तर एवढा गेला सर, एच हाईट एवढा वरती गेला. परत वरनं खाली आला ना, म्हणजे वरनं खाली ग्राउंडवर टाइम इकडं ग्राउंड, याला आपण 0 कन्सिडर केलं होतं. ठीक आहे. म्हणजे एक वेळ जाऊन आल्यानंतर एक असा ट्रायंगल निघाला, दुसऱ्या वेळेस जाऊन दुसरा ट्रायंगल निघेल, तिसऱ्या वेळेस तर तिसरा ट्रायंगल म्हणजे रिपीट होणार. असं पिरियोडिक मोशनचा ग्राफ असा निघतो, याला पिरियोडिक मोशनचा ग्राफ असं म्हणतात. क्लिअर आहे का? पिरियोडिक मोशन मध्ये हे एवढं सगळं असलं पाहिजे लक्षात आमच्या. ठीक आहे. म्हणजे आता ऑसिलेटरी मोशन मध्ये डेफिनेशन आणि एक्झाम्पल आम्ही लक्षात ठेवलं. बरं, हे टू अँड फ्रो आहे, म्हणजे फक्त लेफ्ट आणि राईट असं नाही, राईट आणि लेफ्ट असं नाही, तो अप आणि डाऊन पण राहू शकतो. म्हणजे याही ऑब्जेक्टला मी जसं खाली ओढलं तर तो खाली येतोय, परत वर जातोय, खाली येतोय, वर जातोय, पण मीन पोझिशनच्या अबाउटच करतोय ना. इथं सुद्धा मीन पोझिशनच्या अबाउट सुद्धा राईट लेफ्ट म्हणजे टू अँड फ्रो. मग हे दोघे जण ऑसिलेटरी आहे. म्हणजे ऑसिलेटरी मध्ये काय, टू अँड फ्रो राहणं कंपल्सरी आहे प्लस पिरियोडिक. आता तुम्ही म्हणसाल की हे पिरियोडिक कसं काय सर, किंवा कारण काही वेळानंतर टाइम इंटरव्हल नंतर तो थांबणार आहे. मी असं कन्सिडर करतोय की हे सगळं स्पेस मध्ये होतंय, म्हणजे मी एअर रेझिस्टन्स निग्लिजिबल किंवा झिरोच कन्सिडर करतोय, आयडियल कंडिशन कन्सिडर करतोय. मी ह्या सिस्टीमला, या अरेंजमेंटला मी स्पेस मध्ये घेऊन गेलो आणि तिथं फोर्स एक्झर्ट केला हा इकडच्या डायरेक्शनचा, तर मग याचं टू अँड फ्रो इन्फिनिटी टाइम पर्यंत चालूच राहील. किंवा याला स्पेस मध्ये मी कन्सिडर केलं या अरेंजमेंटला आणि याला खाली ओढलं, तर हा पण टू अँड फ्रो प्लस पिरियोडिक पण होईल ना. आता
ठीक आहे, म्हणजे टू अँड फ्रो तो होतोय पण सारख्या वेळेत पण होतोय. म्हणजे बघा ऑसिलेटरी मोशन मध्ये टू अँड फ्रो आणि पिरियडिक असणं गरजेचं आहे. पिरियडिक मोशन मध्ये रिपीट होते मोशन, टाइम इंटरव्हल सेम, एवढंच गरजेचं. लक्षात आलं? हे अशा पद्धतीने लक्षात ठेवलं की आमचा मार्क्स जात नाही, थेरॉटिकल एमसीक्यू आम्हाला कन्फ्यूज करत नाही. म्हणजे बघा हे गोल्डन स्टेटमेंट आहेत. आता हे जे लिहिलेत ना एवढे, हे गोल्डन स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये कन्फ्युजन असतं मुलांना फार. पहिलं स्टेटमेंट काय बघा, ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक. ऑल ऑसिलेटरी मोशन्स, हे दोन मोशन्स आर पिरियडिक किंवा ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक, हे स्टेटमेंट बरोबर आहे की नाही? ठीक आहे, मग ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक, तर ऑसिलेटरी मध्ये पिरियडिक तर राहतेच सर. आम्ही इथं लिहिलं ना ट्रिक मध्ये, ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक. ठीक आहे, म्हणजे ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक, याला काहीच प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. बट ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी. बट ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी. मला सांगा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन पिरियडिक आहे की नाही? आहे ना. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अ पिरियडिक मोशन, पण त्याच्यामध्ये टू अँड फ्रो होते का? नाही होत. मग टू अँड फ्रो होत नसेल तर ऑसिलेशनच्या कॅटेगरीमध्ये येईल का ते? नाही. म्हणजे पिरियडिक मोशन हे ऑसिलेशन पण राहू शकते, नॉट ऑसिलेशन मध्ये पण राहू शकते. आधीच लेक्चर मध्ये हे सांगितलं मी व्यवस्थित त्या ग्राफ मध्ये. म्हणजे बघा, ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटर. ठीक आहे, हे वाक्य बरोबर आहे. ठीक, हे दोन स्टेटमेंट लक्षात आलं का? याच्यात मुलांना याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. मी काय म्हणतोय की ऑसिलेटरी मोशन्स पिरियडिक राहू शकतात, बट पिरियडिक मोशन हे ऑसिलेशन्स करणारे राहतीलच, याची काही गॅरंटी नाही ना. राहतील सुद्धा किंवा नाही पण राहतील. क्लिअर आहे? हे दोन क्लिअर आहेत का? ठीक आहे, तर मग आतापर्यंत आपण पिरियडिक आणि ऑसिलेटरी याला एक्सप्लेन केलं. याच्याबद्दल आमच्या स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये एवढंच दिलं, आम्हाला एवढंच लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, माझं हे लेक्चर बघितल्यानंतर मी अशी अपेक्षा करतोय की तुम्ही त्या पीडीएफ मध्ये सुद्धा वाचत असाल. ठीक आहे, आणि एकदम रिलॅक्स राहू नका. बरोबर आहे ना, आमचा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे. मी असं इमॅजिन करतोय की तुम्ही माझ्या समोर बसलेले आहेत लेक्चर मध्ये. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही तसं वही, पेन, नोटबुक घेऊन असं व्यवस्थित असलं पाहिजे. आणि आमची रफ नोटबुकवर हे सगळा कार्यक्रम झाला पाहिजे. आम्ही तर रफ मध्येच लिहितो. ठीक आहे, सिलेबस आला होता 11th तेव्हाही रफ केलं होतं आपण. फेअर वही, ज्याला आम्ही बोर्डची पण वही म्हणतो, त्याच्यात आम्हाला एक्सरसाइज करायचं आहे किंवा मी काही एक्स्ट्रा न्यूमेरिकल घेणार आहोत ते करायचं आहे. क्लिअर? हा, आणि मला असं म्हणायचं आहे की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे लॉकडाऊनचं काही थांबणार नाहीये. ते 3 मे पर्यंत जरी गेलं तर ते वाढू शकते. त्यामुळे आमचा अभ्यास वेळेत कंप्लीट झाला पाहिजे. असं जर तुम्हाला वाटत असेल, थोडीशी सिन्सिअरिटी दाखवा आणि याला, ठीक आहे, लेक्चरच चालू आहेत आपले, क्लासेस चालू आहे असं इमॅजिन करून व्यवस्थित याला नोट डाऊन करून घेत जा आणि तेव्हाच्या तेव्हा अभ्यास करत चला. आणि असं सगळ्या सब्जेक्टचं असलं पाहिजे. ठीक आहे, सेकंड पॉइंट मध्ये हा एवढा पार्ट महत्वाचा होता. आता जो थर्ड मला डेफिनेशन सांगायची आहे, थर्ड, ती आहे सिंपल हार्मोनिक मोशनची. ठीक आहे, सिंपल हार्मोनिक मोशन हे जर तुम्ही लिहिलं नसेल तर मागे जाऊन पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. ठीक आहे, नेक्स्ट मला एक्सप्लेन करायचं आहे सिंपल हार्मोनिक मोशन. तर सिंपल हार्मोनिक मोशन हा खरं म्हणजे आपला नेक्स्ट पॉइंट आहे. पण मला या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये किंवा पार्टमध्ये या व्हिडिओच्या याच्यामध्ये मला तुम्हाला हार्मोनिक या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे की हार्मोनिक म्हणजे काय सर. ठीक आहे, सिंपल हार्मोनिक मोशन. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हार्मोनिकचा अर्थ होते पिरियडिक, पण एक्झॅक्ट पिरियडिक नाही. त्याला मी शब्दांमध्ये असं, ठीक आहे, सांगितलं व्यवस्थित जात नाही, ते एक्झाम्पलला व्यवस्थित करतं. हार्मोनिकचा अर्थ पिरियडिक असं म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणतो बघा की इंडियन क्लासिकल म्युझिक इज हार्मोनिक ना. सा रे ग म प ध नि सा, म्हणजे सा येतोयच ना, 7 सुरानंतर 8वा हा साज येतोय, एक सा नंतर दुसरा साज येतो, परत असंच. क्लिअर आहे की नाही? सा रे ग म प ध नि सा हार्मोनिक आहे ना, ते रिपीट होणार. सो इंडियन क्लासिकल म्युझिक इज हार्मोनिक. किंवा ते हार्मोनियम आहे, आम्ही बघितला असेल ना, तो टू अँड फ्रो होतोय, ते पण हार्मोनिकच्या कॅटेगरीमध्ये येतं. पण हे तर सगळं जनरल झालं ना सर. फिजिक्समध्ये हार्मोनिकचा अर्थ काय? कारण फिजिक्समध्ये आम्ही मोशनला ग्राफिकलच्या फॉर्ममध्ये, ग्राफच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करत असतो किंवा काही इक्वेशन मांडत असतो आपण. तुम्हाला आठवत असं आधीचे जे मोशनचे चॅप्टर होते त्यात आपण ऍक्सेलरेशनचे इक्वेशन मांडलं होतं, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, बरोबर आहे की नाही? याच्यामध्ये सुद्धा आम्हाला तसेच इक्वेशन्स काढायचे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, या हार्मोनिकचा अर्थ फिजिक्समध्ये असा होतो की असे कोणते फंक्शन्स आहेत जे हार्मोनिक आहेत, असे कोणते फंक्शन्स आहेत जे हार्मोनिक आहेत. फंक्शन म्हणजे काय सर? त्या साइन थिटाला, कॉस ऑफ थिटाला, टॅन ऑफ थिटाला आम्ही फंक्शन म्हणत असतो. त्यानंतर सेक, कॉसेक, कॉट, सेक, कोसेक वगैरे वगैरे. पण मॅक्झिमम आपल्याला तिघांचंच काम पडत असतं जास्त. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, साइन आणि कॉस हे हार्मोनिक आहे, टॅन हार्मोनिक नाही हो सर.
नाही आहे टॅन हार्मोनिक फंक्शन ना, सिंपल हार्मोनिक मोशन ना. तर या हार्मोनिकचा अर्थ असा होते की फिजिक्समध्ये असे कोणते फंक्शन आहेत जे हार्मोनिक आहेत. तर साइन कॉस हार्मोनिक आहे, टॅन हार्मोनिक नाही किंवा बाकी सगळेही नाही आहेत. असं का? आपण बघूयात त्याच्या टेबलवर. बघा मी इथे टेबल काढला, साइन 0 डिग्री, 90 डिग्री, 180, 270, 360 आणि इथं त्याचा ग्राफ पण काढला. कॉस 0, 90, 180, 270 कॉसचे अँगल आणि त्याचा ग्राफ काढला. तुम्हाला जर लक्षात येत असेल, मी ना 90 डिग्रीच्या अँगलला डिफरन्स म्हणजे फेस डिफरन्स किंवा अँगलचा डिफरन्स 90 कन्सिडर केला आणि काढत गेलो. ठीक आहे. तर आम्हाला माहिती आहे साइन 0 0, साइन 90 1, साइन 180 0, साइन 270 -1, साइन 360 0. तर तुम्ही बघा हे रिपीट होत आहेत, व्हॅल्यू साइनच्या रिपीट होत आहेत म्हणजे पिरियडिक आहे. आणि ते आफ्टर इक्वल डिस्टन्स नंतर इक्वल टाइम इंटरवल नंतरच होत आहे. म्हणजे 0 to 90 म्हणजे इक्वल टाइम इंटरवल झाला, इक्वल टाइम इंटरवल म्हणू शकतो मी त्याला. ठीक आहे. किंवा 0 to 180, 0 to 180 म्हणजे किती फेस डिफरन्स किती आहे, अँगलचा डिफरन्स किती आहे, 180 ना. दुसऱ्या 180 डिफरन्सला मला कुठे जावं लागेल, 180 इकडे 180 प्लस 180 360 ना. तर बघा व्हॅल्यूज 0 0 0, हे 0 हा 0 0. पिरियडिक आहे. हार्मोनिक म्हणजे पिरियडिक मी म्हटलं तुम्हाला. देअरफॉर साइन फंक्शन हे हार्मोनिक आहे. किंवा तुम्ही 1च्या व्हॅल्यूच्या वेळेस पण बघा 90, ठीक आहे, पुन्हा 180 ऍड करा याच्यात 90 मध्ये, 270 1च आहे ना. हे पण तुम्ही म्हणाल की -1 आहे. अहो सर मॅग्निट्यूड तर 1 आहे ना, मायनसचा अर्थ निगेटिव्ह मध्ये ना. बघा साइन 0 0, साइन 90 1, मॅक्सिमम म्हणजे 1, साइन ऑफ 180 अगेन 0 म्हणजे ही व्हॅल्यू सेम आहे की नाही. तशीच 90 मध्ये 1 आहे, 270 ला पण 1 आहे. तर ते मायनसचा अर्थ निगेटिव्ह मध्ये आहे, पण मॅग्निट्यूड वाईज तर हे इक्वल आहे. लक्षात येते का तुम्हाला? व्हॅल्यूज रिपीट होत आहेत आफ्टर इक्वल फेस डिफरन्स किंवा इक्वल अँगल नंतर. तर हे रिपीट होणं, इक्वल डिस्टन्स किंवा इक्वल टाइम इंटरवल, इक्वल अँगल नंतर रिपीट होणं, याला म्हणायचं हार्मोनिक. मला या हार्मोनिक शब्दाचा अर्थ सांगायचा हो फक्त. ठीक आहे. बाकी सिंपल हार्मोनिक मोशन हा आपला थर्ड पॉईंट आहे, इंडेक्स मध्ये बघू शकतो. लक्षात आलं का? साइन हा हार्मोनिक आहे, तसाच कॉसही हार्मोनिक आहे. बघा ना, कॉस 0 ला 1 येतं, कॉस 90 ला 0, कॉस 270 ला अगेन 0, कॉस 180 ला 0, कॉस 270 ला 0, कॉस 360 ला 1. गडबड झाली असेल तर थोडीशी परत एकदा बघा. कॉस ऑफ 0 ला 1 मॅक्सिमम, कॉस ऑफ 90 ला ठीक आहे 0, कॉस ऑफ 270 ला अगेन -1, कॉस 270 ला 0, कॉस 360 ला 1. म्हणजे बघा इथं 1 0 ला 1, याचा पाय फेस डिफरन्स पाय म्हणजे 180 ऍड करा, इक्वल आहे 1 1. हे मायनस कन्सिडर नाही करायचं हा, मॅग्निट्यूड वाईज इक्वलच आहेत ना ते. ठीक आहे. 180 मध्ये 90 मध्ये परत 180 ऍड करा म्हणजे फेस डिफरन्स ऍड करा, 270 0. आणि ह्याच व्हॅल्यूज नंतर रिपीट होत असतात साइन आणि कॉसच्या. म्हणून साइन आणि कॉस हे फंक्शन हार्मोनिक आहे. तुम्ही म्हणाल टॅन का बरं नाही सर? टॅन ऑफ थीटा. ठीक आहे. टॅन ऑफ थीटा, टॅन ऑफ 0 डिग्री जर मी कन्सिडर केलं ना, तर टॅन ऑफ थीटा इज इक्वल टू साइन थीटा बाय कॉस थीटा. सो कॉस ऑफ थीटा, ठीक आहे, मी 0 कन्सिडर करतोय ना, तर साइन 0 इज 0, कॉस 0 इज 1 म्हणजे 0/1. उत्तर किती येतो सर? टॅन ऑफ 0 डिग्रीचं उत्तर येतं 0. क्लिअर आहे का? बघा म्हणजे इथं 0 लिहितो. आता 90 डिग्री कन्सिडर करू. 90 डिग्री, टॅन ऑफ 90 डिग्री इज इक्वल टू इन्फिनिटी येते बघा तुम्ही, कारण कॉस 90 0 आहे ना, डिनॉमिनेटर 0 म्हणजे उत्तर इन्फिनिटी येते. म्हणजे इथं अँगल जर मी 90 डिग्री कन्सिडर केला, ठीक आहे, कळते का तुम्हाला मला काय म्हणायचं, तर उत्तर इन्फिनिटी येते. म्हणजे याची व्हॅल्यू 0 पासून डायरेक्ट इन्फिनिटी पर्यंतच चालली, रिपीट येण्याचा संबंधच नाही ना टॅन मध्ये. लक्षात येते की नाही? ठीक आहे. टॅन अँगल, टॅन ऑफ थीटा म्हणजे टॅन ऑफ अँगल 0 ला किती 0, ठीक आहे, 90 ला किती डायरेक्ट इन्फिनिटी, रिपीटचा काही संबंधच नाही. म्हणून टॅनचं फंक्शन हे हार्मोनिक नाही. साइन आणि कॉसच हार्मोनिक फंक्शन आहे, टॅन हार्मोनिक नाही. ठीक आहे. या लेक्चरमध्ये या पर्टिक्युलर पॉइंट मध्ये एवढंच दिलेलं आहे. मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही हे लेक्चर बघितल्यानंतर तरी, ठीक आहे, या पॉइंटला टेक्स्टबुक मध्ये PDF मध्ये वाचाल तुम्ही. ठीक आहे. मग अजून व्यवस्थित कळणार. ठीक आहे. थँक्यू.